उद्या एकूण 8 सामने खेळवायचे आहेत. स्पर्धेचा पहिला सेमीफायनल चोरोबा कोण आणि चालू सामन्यातून विजेता. चला अगदी दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. संजयभाई म्हात्रेच्या टीमनं आज चांगली गोलंदाजी करून दोन्ही सामने सहज जिंकलेले आहेत. पहिल्या सामन्यातून विक्रम स्पोर्ट वडनगर ज्या संघानं 4 अंतिम विजेतेपद पटकावून सध्या रँकिंग नंबर 2 वर त्यांचा संघ रँक करतोय. त्या संघाला 21 वर थांबवलं तर सारंगाव संघाला 25, म्हणजे त्यांनी 8 ओव्हरमध्ये फक्त 46 धावा दिलेत 2 सामन्यातून. चांगली गोलंदाजी. आणि ते आता तिसरा सामना दिवा या संघासमोर सुरू होतोय. प्रल्हाद नाईक संघाचे संघ नाईक पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर घेऊन आलेले आहेत. बघूया समोर फलंदाज किरण म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला रत्नाकर म्हात्रे, शशी म्हात्रे, इंडी म्हात्रे यांच्याकडून देखील दिवा टीमला शुभेच्छा. पहिला चेंडू कव्हर पॉइंट रिझन मधून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतायत मात्र चेंडू चाललाय सीमा पार. येतोय पहिल्या चेंडूवर हा दमदार चौकार. 8 ओव्हरमध्ये 46 आणि तिसऱ्या सामन्यातून पहिल्या चेंडूवर चौकार. सामना चांगला होईल कारण की दिवा टीमनं देखील आज 2 विजय संपादन केलेले आहेत. नक्की दुसरा सामना अगदी फसला होता मात्र विनोद म्हात्रेनं चांगली फलंदाजी करून स्वतःच्या बलावर दिवा संघाला तो सामना जिंकून दिलाय. पुढील चेंडू हा चेंडू सरळ बॅटनं खेळून काढलाय. शैलेश म्हात्रे चेंडूला उचलत आहेत. एक सिंगलनं धावसंख्या 5. दिवा संघानं पहिल्या सामन्यातून गावदेवी ओली संघाला तर दुसऱ्या सामन्यातून बालाशेठ प्रतिष्ठान भिनार. इथे चेंडू हवेमध्ये आहे. बघूया क्षेत्ररक्षक जज करतायत. इथे झेल ड्रॉप केलाय शॉर्ट मिड विकेट रिझन मधून. रत्नाकर म्हात्रेचा झेल नक्कीच इथे कठीण नव्हता. कोण आहेत? गणेश आहेत. नक्कीच गणेश पाटील दुखापतग्रस्त होते. हाताला दुखापत होती. वेलकम कमल दादा, या स्वागत आहे आपलं. तर सारंगाव संघानं पहिला विजय विजयस्फोट खांडपे आणि गावदेवी भादवडनं पहिला विजय विक्रम स्फोट वडनगर. इथे चेंडूला थांबवलाय. पायाने का होईना चेंडूला थांबवलाय. इथे पुन्हा एकदा 2 धावा रत्नाकर म्हात्रेच्या खात्यामध्ये. संघाची टोटल 9, 4, 1, 2, 2. वेलकम ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेना विभाग प्रमुख ज्ञानेश्वर म्हात्रे, आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. इथे चेंडूला अगदी शॉर्ट लेग मधून उचललाय. संजयभाई म्हात्रेनं डॉट बॉल आलाय. दिलीप मोरे असतील, योगेश नाना, प्रदीपजी म्हात्रे यांच्याकडून गावदेवी भादवड संघाला शुभेच्छा. धन्यवाद. हा फटका उडवलाय. बघूया संतोष तरे जज करतायत मात्र शैलेशांचा चांगला बॅकअप. लॉंग ऑफ रिझन मधून चांगली फिल्डिंग. 2 धावा शैलेशनं वाचवल्या आहेत आपल्या संघासाठी. इथे पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या 11. दिवास्फोट ढिवा आणि गावदेवी भादवड दोन्ही चांगल्या टीम. दोन्ही टीमनं 2-2 विजय मिळवून क्वार्टर फायनल पर्यंत धडक मारलेली आहे. बघूया एक ग्रुप बी मधून वरचा संघ आणि एक ग्रुप बी मधून शेवटचा संघ अशी लढत आपण पाहतोय. क्या बात आहे.
दीपक तरे ज्याने आज या स्पर्धेच्या दुसऱ्या रात्रीमधून खासदार बाळ्यामामा चषकाची विकेट मेडन ओव्हर टाकलेली आहे. काही हरकत नाही कमाल दादा. रवींद्र तरे सर, ज्ञानेश्वर म्हात्रे असतील, किसन कांबळे, यस आमच्या सर्व सहकारी मित्रांचं खासदार बाळ्यामामा चषकामध्ये खूप खूप स्वागत. हा फटका हलक्या हाताने केला आहे. किरणला चांगला ठाऊक आहे हा सामना आपल्या संघासाठी किती महत्त्वाचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार देखील घेतलेला आहे. धावसंख्या 12. इथे बघूया चेंडू हवेमध्ये आहे. संतोष तरे चांगला प्रयत्न होता. 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचलेली आहे. बघा आयोजन कमिटीकडून आम्हाला एक महत्त्वाची सूचना आलेली आहे. आजच्या गटातून अंतिम विजेता आणि काल स्पर्धेतून चेरोबा कोण हा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे. उद्या बरोबर 6 वाजता आपण स्पर्धेचा पहिला सेमीफायनलचा सामना सुरू करणार आहोत. जो संघ उशिराने येईल त्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. बरोबर 6 वाजता आपण सेमीफायनलचा सामना सुरू करणार आहोत. भादवड संघ आणि दिवा संघ, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. चालू सामन्यातून विजेते संघाला उद्या बरोबर 5:30 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. काय चांगला फटका, पलटी शॉट, किरण म्हात्रेचा धमाका, KDK कडक चौकार. हा आणि एक सूचना अजून आहे. जर तुम्ही 6 वाजता इथे नाणेफेकीला उपस्थित नसाल तर आम्ही ग्रुप सी ला सुरुवात करू आणि तुमचा सामना शेवटी खेळू. हा मग ते रात्री 2 वाजू द्या 3 वाजू द्या. हा तुम्ही पहिले या आणि पहिले खेळून जा. यस आणि जर उशिराने आले 6च्या नंतर जर तुम्ही आले तर तुम्हाला मग शेवटी सेमीफायनल सामना खेळावा लागेल. पूर्ण सी ग्रुप कंप्लीट झाल्यानंतर. हा उद्या शुक्रवार आहे. बाजूला हॉटेल गोल्डन रॉक आहे, तिथे मग तुम्ही बसू शकता. दोस्ती पक्का, खर्चा अपना अपना. या चेंडूवर देखील 2 धावा, चांगली अगदी इथे फलंदाजी. बघा या दुसऱ्या ओव्हरमधून देखील 11, पहिल्या ओव्हरमधून 11, चांगली भागीदारी. दिवा संघ अगदी डोक्याचा भरपूर वापर करून हा क्वार्टर फायनलचा महत्त्वाचा सामना खेळतायत. कारण की त्यांना माहिती आहे बक्षीस पात्र सामना आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो खासदार बाळ्यामामा चषक 2025च्या एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. बघा पुन्हा एकदा मी इथे आपल्याला सूचित करतोय, स्पर्धेचा उद्या पहिला सेमीफायनल 6 वाजता सुरू करायचा आहे. आणि जर 6 वाजता सेमीफायनलचे दोन्ही संघ उपस्थित नसले तर आपण ग्रुप सी ला सुरुवात करणार आहोत आणि थेट तुम्हाला ग्रुप सी कंप्लीट झाल्यानंतर सेमीफायनल सामना खेळवला जाईल. इथे अध्यक्ष साहेब देखील आहेत, उपाध्यक्ष प्रल्हाद नाईक देखील आहेत. धावा 22, 2 ओव्हरमध्ये 22.
कपिल म्हात्रे आलेत. नक्कीच चांगला अगदी त्यांनी देखील शाबासकी दिली असेल, कारण की आज 8 ओव्हरमध्ये फक्त बादवड संघाने 2 सामन्यातून 46 धावा दिल्या होत्या. मात्र या सामन्यातून 2 ओव्हरमध्ये 22 दिलेत. अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. शैलेश म्हात्रे क्रमांक 3चा ओव्हर, शॉर्ट रनअप नाव ओव्हर द विकेट, फुल टॉस, चेंडूला अगदी ऑन साईडला ऑन दी कार्पेट, शॉर्ट मिड विकेट रिझन मधून लालचंद तरे काय चेंडूवर अगदी जलद गतीने आले. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 23, 13 मध्ये 23, 10 विकेट आहेत, 11 चेंडू खेळायचे आहेत. किरण म्हात्रे चांगली फलंदाजी करतात आणि रत्नाकर म्हात्रे देखील त्याला चांगली साथ देत आहेत. इथे हा चेंडू अगदी आपण पाहतो विसेप मध्ये खेळले संजयभाई म्हात्रे चेंडूच्या समोर येत आहेत. चांगली फिल्डिंग शैलेश म्हात्रेनं. तिसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल. धावसंख्या 24. बघूया इथे हा चेंडू येतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला. काय कमालीची फिल्डिंग संतोष तरे यांच्या माध्यमातून. वा अप्रतिम. 2 धावेनं संघाची टोटल 26. धावा. इथे देखील अगदी चेंडूला लेट कट खेळलेत आणि चेंडू चाललाय अगदी डीप थर्ड मॅनला सीमापार. हा येतोय चौकार. चांगली धावसंख्या अल्पेश 16 चेंडूमध्ये 30 आणि 2 सामन्यातून 8 ओव्हरमधून फक्त 46 धावा खर्च केल्या होत्या. शैलेश म्हात्रे 4 चेंडूमध्ये 8 खर्च केलेत. इथे हा फटका उडवलाय. बघूया इथे चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑफ रिझनच्या बाहेर. किरण म्हात्रेचा हा पहिला षटकार. 36 धावा. 36 धावसंख्या लागली आहे 17 चेंडूमध्ये आणि किरण म्हात्रे खेळतात वैयक्तिक 24. क्या बात आहे. आणि रत्नाकर म्हात्रे खेळत आहेत बराबर. वा चांगला स्कोर अल्पेश गायकवाड. त्यानंतर आमचे कृष्णा ओम फोटो लाईव्ह च्या माध्यमातून लाईव्ह स्कोर अपडेट. शेवटचा चेंडू आहे शैलेश म्हात्रेचा. 36 धावा. हा फटका देखील पुन्हा एकदा उडवलाय. बघूया आणि ते चांगला झेल टिपलाय यशवंत तरेनं आणि पहिली विकेट 36 धावसंख्येवर किरण म्हात्रेची. बाराच्या सरासरीने अल्पेश 3 ओव्हरमध्ये एका गड्याच्या मोबदल्यात दिवस संघानं 36 बनवलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये विनोद म्हात्रे. नक्कीच विनोद म्हात्रेनं आज चांगली फलंदाजी केली होती. सामना पूर्णपणे फसला होता. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघासमोर अतिशय चांगला सामना विनोद म्हात्रेनं आपल्या संघाला जिंकून दिला होता. येथे शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन आलेत संजयभाई म्हात्रे. भिवंडी तालुक्यातील एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व. पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 आणि आता शेवटचं ओव्हर. संजयभाई म्हात्रे यांचा पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एक सिंगल धाव आणि धावसंख्या 37.
37 धावा. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया संघनायकाचा चांगला निर्णय, कारण की या आधीच्या सामन्यात विनोद म्हात्रेनं सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले होते. इथे हा फटका उडवलाय ऑन साइडला. शैलेश म्हात्रेकडून चुकी होणार नाहीये. वेल जज कॅच. फलंदाज विनोद म्हात्रे. ओ इट युटी आउट. मोठी विकेट. संजय म्हात्रेनं चौथ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतली. आतापर्यंत संजय म्हात्रेचे विकेट किती झाले अल्पेश? 37 धावा. 20 चेंडूमध्ये 37. 4 बाकी आहेत. 5 विकेट संजयभाई म्हात्रेने देखील आज घेतलेले आहेत. धावा फक्त दिले 3. एक त्याच्यामध्ये वाईट आहे आणि 2 धावा बॅट न आलेत आणि गडी बाद केलेत 5. नक्कीच दुसऱ्या सामन्यातील 8 आहेत म्हणजे 11. क्या बात आहे. संजयभाई म्हात्रे चाचणी स्पर्धेचे उत्कृष्ट गोलंदाज देखील राहिले होते. क्या बात आहे. नाईट स्पर्धेचा एक उत्कृष्ट गोलंदाज किताब देखील पटकावलाय संजयभाई म्हात्रेनं. सुभाष ठाकरेची ही स्पर्धा होती. संजयभाई म्हात्रेनं या खेळपट्टीवर देखील नेहमीच चांगली गोलंदाजी केलेली आहे. एका धावेनं संघाची टोटल 38. 21 चेंडूमध्ये 38 आणि आता फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा फुलटॉस चेंडूला विसेप मध्ये चांगला खेळलाय. इथे दीपक तरे चुकलेत मात्र शैलेश म्हात्रे दक्ष होते. बघूया तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी पूर्ण झालेली आहे. भागम लाठी चार्ज क्रिकेट. 3 धावा इथे पूर्ण केलेत आणि धावसंख्या झाली ती 41. 41 धावा. शेवटचे 2 चेंडू. संजयभाईंनी पहिल्या मॅच मधून 2, दुसऱ्या मॅच मधून 8 आणि तिसऱ्या मॅच मधून आतापर्यंत धावा खर्च केलेत 5 आणि गडी बाद केलेत 5. रोशन भोईर. हा फटका बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. दुसरी धावेचा इथे प्रयत्न जरूर केला जाईल. लालचंद तरेच्या हातातून चेंडू निसटलाय. धावसंख्या 43. 43 धावा. शेवटचा एक चेंडू. काय सुरेख चेंडू. फलंदाज विकेट. फलंदाज रोशन भोईर आउट आणि हा विकेट देखील संजयभाई म्हात्रे यांच्या खात्यामध्ये. 43 झालेत आणि 11च्या सरासरीनं 44 धावांचं लक्ष आहे. क्वार्टर फायनल सामन्यातून गावदेवी भादवडे संघासमोर. संजयभाईनं 3 सामन्यातून 6 विकेट आणि धावा खर्च केलेत. पहिल्या 2 मधून 10 आणि या सामन्यातून 7. क्या बात आहे. 17 धावा आणि 6 विकेट 3 सामन्यातून संजयभाई म्हात्रे यांच्या खात्यावर. गुड बॉलिंग. 44 करायचे आहेत 11च्या सरासरीनं. प्रल्हाद आवाज येतोय का? येतोय ना? यस. आम्हाला वाटलं इथं कमी आवाज आहे. कमीच आहे.
बघा रवींद्र तरे सर पहिल्या 2 सामन्यातून 8 ओव्हरमध्ये 46 आणि या महत्त्वाच्या सामन्यातून 43. येस क्वार्टर फायनल आणि संघ देखील तितकाच मजबूत आहे दिवसभर डिवा. बघूया आता फलंदाजीतून 44 बनवायचे आहेत गावदेवी भादवड टीमला, तर या उलट दिवसभर डिवाला या 44 थांबवायचे आहेत. 43 बनवलेत, 44 रोखायचे आहेत. धन्यवाद सर. आता खूप लक्ष असतंय प्रत्येक धाव प्रत्येक चेंडूवर अगदी बारक्याने लक्ष असतोय आणि चांगलं आहे. तर क्वार्टर फायनलचा सामना मैदानामध्ये सुरू होतोय आणि नक्कीच आम्हाला आमचे सहकारी मित्र विक्रम नाईक सर जोडलेत. त्यांनी गुरुदत्त 40+ संघाला खासदार बाळेमामा चषक 2025 साठी शुभेच्छा दिल्यात आणि मैदानामध्ये क्वार्टर फायनलचे 2 संघ खेळतात त्या दोन्ही संघांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद विक्रम नाईक सर कारिवली. सध्या होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून ते आम्हाला जोडलेत आणि त्यांनी या स्पर्धेला आणि खास करून आमच्या समालोचक कक्षाला तसेच पंच पॅनलला देखील शुभेच्छा दिलेत. धन्यवाद विक्रम नाईक सर. बघूया गोलंदाज झालेत अर्जुन पाटील, हरिभक्त पारायण आहेत. नक्कीच अगदी चांगले उत्तम आचार्य देखील आहेत तरी सर. यस अर्जुन बुवा चांगले आचार्य देखील आहेत. संजयभाई म्हात्रे आणि संतोष तरे या महत्त्वाच्या सामन्यातून तरे सर सलामीला देखील चेंजेस केला आहे. हा गेम प्लॅन आहे कारण की कोच इथे बसलेत, सर्व ऑनलाईन सूचना त्यांनी दिल्या असाव्यात. प्रल्हाद नाईक आहे ना. बघूया पहिल्याच चेंडूवर एक सिंगल तरे सर असतायत. वा संजयभाई म्हात्रे देखील असत असतील की आम्हाला तरे सरनी कोचिंग केली कधी. इथून ते आल्यापासून स्टेजवर बसलेत. बघूया इथे चांगला फटका इनफिल्डच्या वरून सलामीला का आलेत याचं उत्तर संजयभाई म्हात्रेने दिलेलं आहे. वा चांगला चौकार. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर चौकार. 11च्या सरासरीनं प्रति ओव्हर धावा इथे जमा करायचे आहेत. या शशी म्हात्रे शशी म्हात्रे एक आमचे भिवंडी समालोचक परिवाराचे ॲक्टिव्ह सदस्य आहेत आणि दिवस संघाचे एक चांगले खेळाडू देखील आहेत, चांगले गोलंदाज. इथे हा चेंडू सुरेख अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकला होता. संजयभाई म्हात्रेंना कुठली संधी नव्हती या चेंडूवर फटका खेळण्यासाठी. डॉट बॉल. 3 चेंडू 5. इंडी म्हात्रे, त्यानंतर नक्की शशी म्हात्रे आणि आमचे मित्र इंद्रजित पाटील
आणि प्रदीप पाटीलकडून देखील दिवस दिवाला आणि या चषकासाठी गुरुदत्त मानकुली टीमला शुभेच्छा. योगेश नाना आणि दिलीप मोरे असतील, प्रदीपजी म्हात्रे यांच्याकडून देखील संजयभाई म्हात्रेच्या टीमला, तसेच आमचे दिव्याचे देखील प्रेक्षक आणि भादवरचे देखील प्रेक्षक या क्रीडानगरीमध्ये आहेत, त्यांचं देखील स्वागत करूया. हा फटका बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. संजयभाई म्हात्रे धावलेत. इथे अर्जुन बुवांची धडपड आपण पाहिली. नक्की संजयभाई म्हात्रे थोडेसे पडलेत, मात्र सावरलाय, थोडासा हाताला झटका बसलाय. नाही, धाव एकी नाही घेतली या चेंडूवर. नक्कीच थोडीशी पडली तेव्हा हातावर बॅलन्स त्यांनी सांभाळलाय, थोडीशी हाताला झटका बसलेला आहे. जा बंडू दादा, आमचे गुरुदत्त 40+ माजी संघनायक. बंडू दादा आणि राहुल मालीना क्या बात आहे. आमचे कमलदादा देखील चाललेत. 3 खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन. वा, की संजयभाई म्हात्रे पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार झालेत. धन्यवाद. चला, बंडूदादा माली, ज्ञानेश्वर म्हात्रे, कमलदादा, रवींद्र तरेसर, बघा 4 अगदी आमचे सहकारी मित्र गेले होते संजयभाई म्हात्रेंना पाहण्यासाठी. क्या बात आहे. हा खेळाडूवरचा प्रेम आहे, हा 40+ क्रिकेट आहे. धावसंख्या 6, 5 चेंडू, 2 डॉट आलेत, 2 सिंगल, 1 चौकार आणि आता एक शेवटचा चेंडू आहे. 11 धावा प्रति ओव्हर इथे बनवायचे आहेत. हा फटका अगदी उडवलाय काऊकोना रिझनच्या वरून संतोष तरेचा हा षटकार.
या चेंडूवर चौकार ठोकून धावसंख्येला संजयभाई मात्रेने आकार दिलेत. धावा बनलेत 16. 7 चेंडूमध्ये 16 आलेत. बनवायचे 44. जो शेवटच्या चेंडूवर अर्जुन बुवाला षटकार ठोकला संतोष तरेनं, तिथून अगदी धावसंख्येला चांगला आकार आला. पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 6 होत्या आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून धावसंख्या 12वर नेली. आणि त्यानंतर किरण म्हात्रेच्या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून संजय म्हात्रेनं देखील कलत चढवण्याचं काम केलेलं आहे. धावसंख्या 16वर जाऊन पोचलेली आहे. बनवायचे 44. इथे हा चेंडू पायातला अगदी चांगला लिलिया खेळलेत. चांगली फिल्डिंग इथे रोशन भोईरची, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे 2 धावेनं संजयभाई म्हात्रेने देखील पहिल्या किरण म्हात्रेच्या 2 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्यात आणि धावसंख्या पोचली ती 18वर. नक्की ज्या पद्धतीने किरण म्हात्रे आणि रत्नाकर म्हात्रेनं सुरुवात केली तशी सुरुवात या भादवड संघाच्या सलामीर जोडीनं करून देखील पाहायला मिळते. संतोष तरे 3 मध्ये 7 आणि संजय म्हात्रे 5 चेंडूमध्ये खेळत आहेत 11वर. नक्कीच अतिशय चांगली मॅच, कारण की या सामन्यातून जो संघ जिंकेल तो एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. सुरेख सुरेख चेंडू, काय चांगली फिल्डिंग किरण म्हात्रेची, वा चांगला कमबॅक. पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 आणि त्यानंतरचा चेंडू आला डॉट. दिवा संघ देखील एवढ्या लवकर हार मानणारा संघ नाहीये. इथे चेंडू हवेमध्ये केलेत. बघूया क्षेत्ररक्षक झेज करतायत. अनिल पाटील झेल ड्रॉप केलाय. बॅकअपला आपण पाहिलं तर रत्नाकर म्हात्रे, इथे झेल अनिल म्हात्रेला व्हायला होता. चांगले क्षेत्ररक्षक आहेत अनिल म्हात्रे, दिवास्फोट दिवा टीमचे. नक्कीच कपिलदादा म्हात्रे एसटी रक्षक म्हणून एसटीच्या मागे 2 धावेनं संघाची टोटल 20. आता बनवायचे 24 आणि हा फटका कृष्णा मडवीच्या दिशेनं. बघूया 1 पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि अगदी संतोष तरे आपल्या घरामध्ये सुखरूप पोचलेत. धावसंख्या 22. आता अर्ध्या बनलेत 11 मध्ये आणि आता अर्ध्या बाकी आहेत 13 मध्ये. 44 धावांचं लक्ष्य आहे. चांगली मॅच. दोन्ही संघ इथून हार मानायला तयार नसेल, कारण की स्पर्धा मोठी आहे आणि रात्रीची स्पर्धा आहे. प्रत्येक 40+ खेळाडूला हवाहवासी वाटणारी स्पर्धा. हा फुलटॉस, इथे क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. रत्नाकर म्हात्रेच्या डोळे समोरून चेंडू गेलाय सीमा पार, येतोय चौकार. चांगली फलंदाजी केली या महत्वाच्या गोलंदाजाला. इथे धावा अगदी बनवलेत 14. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, अशा 26 बनलेत. 18 पाहिजे ना. आता 2 ओव्हरमध्ये 18, 9ची सरासरी. पहिल्या चेंडूपासून 11ची होती आणि आता 12 मध्ये 18 धावा. नक्की संजयभाई म्हात्रेनं काय अगदी या महत्वाच्या सामन्यातून सलामीला येऊन चांगली फलंदाजी केलेली आहे. संतोष तरेच्या पुढे गेलेले आहेत. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 3 चौकार आणि 3 वेळा दुहेरी आणि 1 सिंगल, अशा आपण 19 धावा. 9 चेंडूमध्ये 19. नक्की चांगली मॅच इथे आज. बघूया संजय म्हात्रेची टीम की दिवास्फोट दिवा कपिल म्हात्रेची टीम सेमीफायनलमध्ये कुठल्या संघाला तिकीट मिळेल. चला चेंडू आहे का सर.
आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे. अगदी बादवडचे खेळाडू तो चेंडू शोधायला गेले होते. क्या बात आहे. लालचंद तरे अगदी पुढे होते. दिवा एक्सप्रेस उदय म्हात्रे. बघूया या ओव्हरमध्ये पिक्चर क्लिअर होईल की शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती शिल्लक राहतील. उदय म्हात्रेने देखील नेहमीच गुरुदत्त चौठारवा क्रीडानगरीच्या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि याउलट आपण विचार केला तर गावदेवी भादवड संघानं या खेळपट्टीवरून नेहमीच काही ना काहीतरी घेऊन गेलेले आहेत. उदय म्हात्रे क्रमांक 3, 12 मध्ये पाहिजेत 18 धावा. प्रति ओव्हर आता विचार केला तर 9 धावा बनवायचे आहेत. नक्कीच आमचे भाऊ पाटील सर आणि एसके मध्ये चर्चा सुरू आहे. आज एसकेने देखील वेळ दिलेली आहे स्पर्धेसाठी. इथे चांगला चेंडू होता, अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू. स्वतःचा चांगला बचाव केलाय. दुसरी धाव. इथे थोडीशी रोशन भुईरची ही आपण खराब फिल्डिंग पाहिली. आणि धावसंख्या पोचली ती 26 वरून 28. आता 11 मध्ये 16. 11 चेंडू मध्ये 16 धावा. काय अगदी चांगली पार्टनरशिप. 46 धावाचं लक्ष्याचा पाठलाग करताना 13 चेंडू मध्ये 28 धावांची चांगली भागीदारी केलेली आहे. उद्या ठीक 6 वाजता आपण सेमीफायनलचा सामना सुरू करणार आहोत. चालू सामन्यातून दोन्ही संघ आणि चेरोबा कोण या संघांना आम्ही सूचित करतोय. चांगला चेंडू, तेज सर्रार चेंडू टाकलाय. गतीनं बीट केलंय उदय म्हात्रेनं. अतिशय चांगला चेंडू. उदय म्हात्रेनं नेहमीच्या खेळपट्टीचा फायदा उचललाय. दहा मध्ये 16. इथे हा फटका अगदी चाललाय सीमा पार. षटकार. संतोष तरेने देखील आज चौफेर फटकेबाजी केलेली आहे. प्रत्येक सामन्यातून त्यांनी षटकार ठोकलेत. आणि आता धावसंख्येला चांगला आकार आलाय. धावा बनले 34 आणि आता शिल्लक आहेत 10. 9 चेंडू मध्ये 10 धावा. नक्कीच अगदी या फटक्यानं थोडासा उदय म्हात्रेवर देखील दबाव जाणवतोय. पुण्यनाथ चेंडूची फेकी करावी. क्या बात आहे. धन्यवाद आमचे बादवडचे लाडके प्रेक्षक खेळाडू. अगदी चेंडू शोधण्याचा चांगला काम करतायत रवींद्र तरे सर. धन्यवाद धन्यवाद. 9 मध्ये 10. क्या बात आहे. वाह. षटकाराचं प्रत्युत्तर दिलाय. उदय म्हात्रेनं 2 चेंडू संतोष तरेला डॉट फेकलेत आणि संतोष तरेने देखील 2 चेंडू मध्ये 8 धावा उदय म्हात्रेला ठोकलेत. 8 मध्ये 10. 8 चेंडू 10 धावा. हा चेंडू इथे चांगला झेल एस्टॅनच्या मागे कपिल म्हात्रेनं कंप्लीट केलेला आहे. आणि फलंदाज बाद. पहिला विकेट संतोष तरेंच्या रूपानं. 15 धावांचं योगदान दिलं. नक्कीच आपण 4 डॉट खेळली कंप्लीट. नक्कीच ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय संजयभाई म्हात्रे यांना दाखवला जातोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान नवनिर्वाचित बिनविरोध अध्यक्ष. आणि आता लालचंद तरे आलेत. धावा बनवायचे 7 चेंडू मध्ये 10. 7 चेंडू 10 धावा.
7 चेंडू 10 धावा. इथे हा चेंडू देखील ते सर्रा टाकलाय. क्या बात आहे. उदय म्हात्रेनं अगदी कमालच केली. या ओव्हरमध्ये 3 डॉट, 1 षटकार, 1 विकेट आणि 1 दुहेरी. वाह. 12 मध्ये 18 होत्या. उदयनं 8 दिल्या आणि शेवटच्या सहकार्याला 10 धावा राखून ठेवलेत आणि चेसिंग इज कंपल्सरी. बघूया संघनायक तिसऱ्या चेंडूवर षटकार, म्हणजे पहिल्या 3 मध्ये 8 आणि त्यानंतरच्या 3 मध्ये 1 विकेट आणि 2 डॉट. चांगलं कमबॅक. बघूया संजयभाई म्हात्रे यांच्या खांद्यावर स्ट्राईक असेल. गोलंदाज आलेत कृष्णा मडवी, संघाचे संघनायक आहेत. चांगला सामना बनवलाय. आता दिव्य संघाने देखील प्रयत्न चांगले केलेत. वा. 6 मध्ये 10. बघूया सामना कुठलाही संघ जिंको, मात्र क्वार्टर फायनलचा सामना चांगला झालाय. रवींद्र तरे सर, अगदी चांगला सामना. काल एकतर्फी झाला होता, कारण की 64 धावा कोण संघानं बनवल्या आणि 65 धावांचं चाविंद्र संघासमोर आव्हान होतं. इथे हा दुसरा क्वार्टर फायनल अगदी कट टू कट चाललाय. 6 चेंडू 10 धावा. कृष्णा मडवी, पहिले 3 चेंडू खूप निर्णायक असतील. पहिल्या 3 चेंडूमध्ये अनुमान लावला जाईल की सामना कुठल्या संघाच्या बाजूने चाललाय. कृष्णा मडवी इथे चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट केलेला आहे. बघूया चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. लालचंद तरेला एक सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केलेले संजयभाई म्हात्रेनं. धावसंख्या 35. पाच मध्ये 9. चेसिंग इज कंपल्सरी. एक मोठा फटका तर मारावाच लागेल. 1:17 झालेली आहेत. 5 चेंडू मध्ये 9. बघूया लालचंद तरेसमोर कृष्णा मडवीचा चेंडू कसा राहील. सुरेख सुरेख चेंडू आणि ते विकेट. काय कपिल म्हात्रेने 2 चांगले झेल टिपलेत. संतोष तरे नंतर लालचंद तरे आउट. 4 मध्ये 9. 4 चेंडू 9 धावा. क्वार्टर फायनलचा हा महत्वाचा सामना आपण पाहतोय. नक्कीच न्यू बॅटर मैदानामध्ये शैलेश म्हात्रे. शैलेश म्हात्रे देखील एक बहादूर संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज, चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे. संजयभाई म्हात्रे यांचा एक भरोशाचा खेळाडू म्हणून याच्याकडे पाहिलं जातोय. आता 4 मध्ये 9 कंपल्सरी बनवायचेच आहेत. बघूया कृष्णा मडवी. काय सुरेख चेंडू, काय सुरेख गोलंदाजी आहे. आता 3 मध्ये 9. प्रत्येक चेंडूवर 3 धावांचं गणित आता आलेलं आहे. नक्कीच काय कृष्णा मडवीनं आणि नक्कीच उदय म्हात्रेनं ही गोलंदाजी केलेली आहे. रवींद्र तरे सर, आपण शेवटचे जर 9 चेंडू पाहिले ना, तर 9 चेंडू मध्ये 9 धावा आणि 2 विकेट आणि 4 डॉट. बघूया आता 3 मध्ये 9 आणि इथे अजून एक चांगला चेंडू. क्या बात आहे.
शैलेश म्हात्रेला देखील शांत ठेवलाय. आता 2 मध्ये 8. 2 मध्ये 8. आता संजयभाई म्हात्रे. आता दोन्ही मोठे फटके. 2 चेंडू 8. चेसिंग इज कंपल्सरी. दिवेश संघाने देखील आपली कंबर कसलेली आहे. खास करून उदय म्हात्रेनं इथे सामन्याला यू टर्न मिळवून दिला. इथे या चेंडूवर एक सिंगल आणि आता 1 मध्ये 7. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. म्हणजे 12 मध्ये तरेसर 18 होत्या आणि शेवटच्या चेंडूवर 7 आलेत. म्हणजे 11 मध्ये फक्त 10-11 आल्या. नक्कीच दिवास्फोट ढिवा आणि गावदेवी भादवड काय सामना खेळलेत. 7 धावा 7 धावा. एक चेंडू 7 आणि हा फटका किरण म्हात्रेच्या हातामध्ये. क्वार्टर फायनल सामना जिंकलाय दिवसभर दिवा टीमनं. अभिनंदन. आडलक संजयभाई म्हात्रे, आडलक गावदेवी भादवा टीम, आडलक रवींद्र तरेसर, मच्छिंद्र म्हात्रे, लालचंद तरे, संतोषजी तरे, शैलेश म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, ऑल टीम गावदेवी भादवाड. संजयभाई म्हात्रे, आडलक साहेब या पण. चालेल, धन्यवाद. नक्की या. अगदी 7 धावेनं हा सामना जिंकला. म्हणजे 2 ओव्हरला फक्त धावा दिले 12. 18 पाहिजे होत्या. क्या बात है. या सामन्यातून सामनावीर खेळाडू किरण 24 बनवलेत, 14 दिलेत. मात्र इथे कृष्णा मडवीला मला वाटतं सामनावीर द्यायला पाहिजे हवीन. कारण की 6 मध्ये थांबवायचे होते 10. त्यांनी 2 विकेट घेतले आणि फक्त 2 धावा दिलेत. आणि या सामन्याचा सामनावीर संघाचा सरसेनापती संघनायक कृष्णा मडवी. चला या लगेच आपण सामनावीर ट्रॉफी देऊन आजच्या दिवसाचा खेळ इथे समाप्त करू. आणि दिवसभर दिवा उद्या 6 वाजता